UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटून मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू। घटनेवेळी 85 जण बोटीवर असल्याची माहिती। अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ TV9च्या हाती। नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानंच अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या मालकाचा आरोप। प्रवासी बोटीला धडक देतानाचा व्हिडिओ देखील समोर। अपघातग्रस्त बोटीतून 77 जणांना बाहेर काढण्यात यश। JNPT सह मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू, तर 5 जण बेपत्ता असल्याची माहिती। आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली आहे। एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळेल, अमित शहा यांचं वक्तव्य। तर राज्यसभेतील शहांच्या वक्तव्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा। आंबेडकरांवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, अमित शहा यांचं स्पष्टीकरण। तर काँग्रेसनेच अनेकदा संविधानाचा अपमान केला, शहांचा पलटवार। मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अन्यथा सत्ता सोडावी। आंबेडकरांवरील शहांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांची मागणी, तर शहांनी राजीनामा द्यावा। मल्लिकार्जुन खरगे देखील आक्रमक। निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी भुजबळांचा महायुतीला इशारा। भुजबळांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कोणताच निर्णय नाही, देश आणि राज्यामध्ये दौरा करणार, चर्चा करून निर्णय घेणार, भुजबळांचं वक्तव्य। पक्षातला निर्णय पक्षाध्यक्षाचा, दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा, छगन भुजबळांचा थेट अजित पवार यांच्याकडे रोख। छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा बॅनरबाजीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा, पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप। खंजीरावर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव। मंत्रिपद न मिळणं भुजबळांच्या गद्दारीचं फळ, हिंमत असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा, आमदार सुहास कांदेंचं आव्हान। छगन भुजबळ महायुतीमधून बाहेर जाणार नाहीत, भुजबळांची नाराजी दूर करू, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी भेट। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला, तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याची देखील टीका। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता, अर्थ खातं, महिला बालकल्याणसह कृषी खातं राष्ट्रवादीला मिळणार, सूत्रांची माहिती। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कामकाजात सहभागी न झाल्याचं देखील स्पष्टीकरण। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू साठेला अटक, विष्णू साठेवर हत्येचा कट रचल्याचा आरोप। हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यामध्ये फोन, म्हणूनच गुन्हा दाखल होण्यास उशीर, आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। काही शेतकऱ्यांसह शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत भेट, शेतकऱ्यांनी आणलेले डाळिंब देखील मोदींना दिले। बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरी कसोटी ड्रॉ, 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघ 1-1 बरोबरी। WTC आकडेवारीमध्ये दोन्ही संघांना फटका। फिरकीपटू आर अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। आर अश्विनच्या कसोटीमध्ये 537 विकेट, वनडेमध्ये 156, तर T20मध्ये 72 विकेट्स। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।